इसको जोड़ो ना। पत्रकार मी 8 दिवस बाहेरगावी होतो आणि त्या बाहेरगावी असताना जवळजवळ 21 तारखेपासून मला वाटतं संजय निरुपम काँग्रेसचे अध्यक्ष यांनी बिनबुडाचे आरोप करण्याची सुरुवात केली। यांनी असे आरोप केले की रवींद्र वायकर यांनी 20 एकर जागा जी आरे कॉलनीची आहे ती 20 एकर जागा त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, बळकावलेली आहे आणि तिथं आणखी काहीतरी दुसरं करणार आहे। दुसरा त्यांनी आरोप केला की तिथे 40 रूम त्यांनी बांधलेले आहेत। तिसरा आरोप केला त्यांनी की ही संस्था ही रजिस्टर नाही आहे आणि चौथा आरोप केला आहे त्यांनी की एक माळ्याची बांधकाम आहे, त्याला म्हाडाने आरेने ती तोडण्यासाठी किंवा बनवू नका म्हणून सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी लोकायुक्तांकडे देखील तक्रार केली। मी आल्यानंतर आज पाहिलं, मी आज सकाळी म्हणजे 12:30 वाजता मी आज आलो, दुपारी 12:30-1 वाजता आलो आणि ताबडतोब आंघोळ करून इथे तुमच्यासमोर आलेलो आहे। याचं कारण इतक्या तातडीने जेटलॅग असताना देखील मी इथे आलो आहे की असे बिनबुडाचे आरोप त्यांनी करू नये। ज्यावेळेला लोकायुक्तांकडे त्यांनी तक्रार केली त्यावेळेला 4ही विषयांचं त्यांनी जेव्हा केलं तर 4ही विषयांची तक्रार केली असती तर बरं झालं असतं। मग हे 3 विषय का सोडून दिले? म्हणजे बिनबुडाचे आरोप करायचे। प्रामुख्याने याच्या मागचा उद्दिष्ट मला असं दिसून येत आहे की यांची पद घसरलेली आहे काँग्रेसमध्ये आणि पद घसरली असल्या कारणाने लास्टची शेवटची धावपळ त्यांची चाललेली आहे की माझं पद कसं टिकेल। आणि त्यामुळे ते पहिले देखील जोगेश्वरी अंधेरीमध्ये माझ्याच विभागामध्ये राहायचे, एका खोलीमध्ये राहायचे। त्यांचा सर्व सेटअप जो होता, पिक्चर टीव्ही काय काढायचे त्याचा सेटअप देखील माझ्या घरी असायचा। 3-3 वर्ष माझ्या घरी आणून त्यांनी टाकलेलं आहे। अशा परिस्थितीत अचानकपणे हे काय झालं मला कळलं नाही, परंतु असून ती गोष्ट वेगळी आहे। त्यांनी जे 20 एकरची जागा मला सांगितलेली आहे ती आपण देखील सर्वांनी पाहिली असेल, ते कुठे मिळाली आहे का तुम्हाला? मग जर मिळाली नसेल तर तुम्ही लोकांनी देखील पाहिली पाहिजे, दिलं पाहिजे, तर त्यांना विचारलं पाहिजे की 20 एकरची जागा आहे कुठे ती। मग तुम्ही खोटे आरोप का केले असे? जर 20 एकरची जागा नाही, तिथे काही नाही, 3162 एकर ही आरेची जागा असून या आरेच्या लोकांसाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी टोळ होता। आरेमध्ये 27 आदिवासी पाडे आहेत, अनेक वर्षापासूनची झोपडपट्टी आहे। या सर्वांना बाजूला करण्यासाठी मी विधानसभेमध्ये अनेक अस्त्र आणि शस्त्र जी काय आपली आयुध असतात याच्या माध्यमातून आरेची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल, आरेमध्ये झोपडपट्टी वाढवू नये म्हणून 20 कोटीची आपण भिंत बांधली। त्याच्यानंतर आरेचा टोल आपण बंद केला, आतमधली गार्डन दुरुस्त केली, आतमधले एक मोठं पिकनिक स्पॉट आहे की ज्यामध्ये लहानपणी देखील आपण देखील सर्व कॉलेजची शाळेची मुलं गेली असतात, इतक्या वर्षात त्याची दुरुस्ती देखील झालेली नाही। आरेचा तलाव देखील आहे, हा तलाव देखील रिपेअर झाला आणि त्याची भिंत देखील पडली होती। आणि म्हणून क वर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये आरेची वास्तू आल्या कारणाने तिथे अधिकचा निधी मिळाला असल्या कारणाने त्या सोयीच्या तिकडच्या लोकांना करणं हे प्रामुख्याने उद्दिष्ट होतं। त्यामुळे कुठलीही 20 एकरची जागा त्यांनी आणून दाखवावी। मी तात्काळ पान उतार व्हायला तयार आहे, मी विचारणार नाही कोणाला। जर मी चोरी केली असेल, 20 एकर जागा असेल, परंतु असा मुद्दाम न करता आता त्यांनी त्यांच्या पदावरनं पान उतार व्हावं, तात्काळ पान उतार व्हावं। आरोप करताना दुसऱ्याला किती लागेल, दुसऱ्याला काय वाटेल या गोष्टीची कधी तमा नाही बघायची। बाबा मंत्री आहेत, त्यांनाही भावना असतात, म्हणून बेछूट आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे। दुसरा आरोप त्यांनी सांगितलं की 40 रूम बांधलेले आहेत, त्या 40 रूम देखील कुठे आहेत ते दाखवा। म्हणजे 40 रूम जर मिळाल्या असत्या तर तुम्ही पाहून या की 40, आणि गेले होते पत्रकार, 40 रूम दिसले असेल तुम्ही दाखवा। मग हा दुसरा आरोप देखील त्यांनी केलेला आहे, हा 40 रूमचा हा देखील बेछूट आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या याच्या पदावरनं तात्काळ अध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। तिसरी त्यांनी केलेली आहे की ट्रस्ट, मी ही ज्या वेळेला 2013 मध्ये हा मागच्या टर्मचा विषय, जी व्यायामशाळा जी बांधलेली आहे ही मागच्या टर्ममध्ये, जे मी आमदारकीचा जो मागचा टर्ममध्ये होता 2009 आणि त्याच्यामधली जी बांधलेली व्यायामशाळा आहे, ही व्यायामशाळा बांधलेली असताना आरे कॉलनीतील येणारी लोक, आरे कॉलनीमध्ये आपल्याला माहिती आहे अनेक लोक आरे कॉलनीमध्ये चालायला जातात, सकाळी चालायला जातात, संध्याकाळी चालायला जातात, आणि अशा लोकांची मागणी होती की आमचा वॉकिंग क्लब करा, हे करा, ते करा। त्याच पद्धतीने आदिवासी लोक देखील आहेत की ह्या सर्वांना मिळून जर एखादं असं ॲक्टिव्हिटी सेंटर सारखं जर काही झालं की जिम्नेशियम ॲक्टिव्हिटी सेंटर, की त्यांची सर्व कामं होऊ शकील, या अनुषंगाने ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कलेक्टरची देखील परवानगी आहे।
कलेक्टरची परवानगी घेतलेली असलेला निधी आमदार निधी आहे, जो एक्स्ट्रा निधी आम्हाला क वर्ग पर्यटनामधून मिळाला, आमदार फंड मिळाला, त्यातनं वेगवेगळ्या स्तरातनं ते बांधकाम केलेलं होतं. याचा प्लान, एक माळ्याचा प्लान देखील आम्ही तिथे टाकला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की हे बांधकाम करू नका. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरेने सांगण्यात आलं की हे बांधकाम आता करू नका. 2014 बांधकाम कधी मान्यता कधी दिली? 2013ला. 2013ला काम होऊन काम पूर्ण झालं आणि काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सांगता की तुम्ही आता तोडून टाका, आणि त्यामुळे तशा स्थितीत होती. आणि म्हणून ते एक माळ्याचं, अर्धा माळ्याचं, एक माळा पण नाही आहे, अर्धा माळा ओपनच आहे, अर्ध्या माळ्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि ते देखील जर त्यांना वाटत असेल की ही सामाजिक वास्तू आहे, ही सामाजिक वास्तू लोकांची आहे, रवींद्र वायकरची नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वी 19 जूनला आम्ही त्याचं उद्घाटन केलं. हे उद्घाटन करून तिथल्या लोकांना ती सुविधा, त्यामध्ये त्यांनी सांगितलं सोना बात आहे, स्टीम बात आहे. हे काय आरे कॉलनीतले आदिवासी घेतात? अरे का घेऊ नये? त्यांनी, बाहेरच्या लोकांनी, गोरेगावच्या सर्व एरियातल्या लोकांनी त्याचा उपभोग का घेऊ नये? जर मी जोगेश्वरी सारख्या स्लममध्ये लोकांना देखील या देऊ शकतो सुविधा, तर मी आरे कॉलनीतल्या आदिवासी, बाकीच्या सभोवताली असलेल्या बिल्डिंगमधली लोक, बाकीच्या लोकांना मी का देऊ नये? आणि त्यामुळे त्या सुविधा त्यांना देखील द्याव्या, आणि त्याची प्रत देखील माझ्याकडे आहे. आणि मग 1 वर्षापूर्वी ते केल्यानंतर ही चालवली पाहिजे कोणतरी, आणि म्हणून ट्रस्टच्या माध्यमातून चालवली तर ह्या पैसा ताबडतोब हा ट्रस्टच्या माध्यमातून बँकेत जातो आणि बँकेतनं जे काही असतील ते व्यवहार करता येतील. आणि ही माझी, त्यांनी सांगितली ट्रस्ट देखील ही आत्ताची आहे. ही ट्रस्ट माझी 28 फेब्रुवारी 1994ची जी जोगेश्वरीची ट्रस्ट आहे. एका ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही 2-3 कामं करू शकता, दुसऱ्या ट्रस्टच्या कामं करू शकता. त्या अनुषंगाने ही ट्रस्ट आहे, त्याचे पेपर देखील माझ्याकडे. त्यामुळे बोगस ट्रस्ट आहे, ट्रस्ट ही नाही, ते ट्रस्ट नाही, तर ट्रस्टचे पेपर देखील आहे. त्यानंतर त्यांनी उल्लेख केला की कुटुंबातली व्यक्ती, ट्रस्टचा अर्थ काय? विश्वास. आणि हा विश्वास आपल्या कुटुंबातली जर 1-2 माणसं, आपल्या सभोवताची माणसं असलेले NGO अशा सर्वांना घेऊन जर बनवली, अशा पद्धतीने जर ट्रस्ट बनवली, आणि त्याचा पैसा जर बँकेत जाऊन तो खर्च हा रवींद्र वायकरांच्या घरी नाही जात, रवींद्र वायकरांचं कुटुंब त्याच्यावरती पोचलं नाही जात आहे, मग त्याने बिनबुडाचे कुठल्या हेतूने जर असतं की त्या ट्रस्टच्या माध्यमातला पैसा हा माझ्या कुटुंबाला, माझ्या बाकीच्या लोकांना, माझ्या मित्रपरिवाराला कोणाला असेल तर तो गुन्हा होऊ शकतो. मग हा कसला गुन्हा झाला की एखादी ट्रस्टच्या माध्यमातून 1 वर्षापूर्वी टाकलेली, आणि माझी ते हे आहे की त्यांना जर चालवायची असेल तर त्यांनी देखील घ्यावी, त्यांना मी द्यायला तयार आहे, चालवा योग्य तऱ्हेने. मग आत्तापर्यंत स्वतः आमदार असताना अशा पद्धतीची कामं त्यांनी का केली नाहीत? त्यांनी पण कामं करायला पाहिजे. कोणतरी चांगलं करतो आणि म्हणून टार्गेट करायचा, ही अत्यंत बेजबाबदारपणे त्यांनी निवेदन केलेलं आहे, त्यांचं ते आरोप केलेले आहेत. दुसरं त्यांनी सांगितलं की 2 गार्डन आरेच्या एंट्रन्सला ही पहिल्यापासूनची गार्डन आहेत, परंतु त्या ठिकाणी गर्दुल्ले आणि बाकीची लोक, तुम्ही जे गोरेगावची कोण लोक असेल ते बघितले असेल की बाकीची सर्व त्या ठिकाणी गर्दुल्ले आणि बाकीची लोक तिथे बसायची, आणि त्यामुळे ते गार्डन डेव्हलप करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आतलं एक मोठं गार्डन आणि बाहेरची, या ठिकाणी रविवारी शनिवारी गावगावची लोक हायवेच्या बाजूला असल्या कारणाने त्या ठिकाणी मीटिंग सभा सर्व घेतात, शाळेंची मुलं देखील येऊन तिथे हे करतात. ही 2 गार्डन त्या ठिकाणी डेव्हलप केली. आता ही गार्डन डेव्हलप केल्यानंतर मी आरेच्या सीओना म्हटलं की याचा आता मेंटेनन्स करा, बांधणं हे म्हाडाचं काम आहे. ते बोलतात आमच्याकडे कामगारच नाही, माळीच नाही, आमचंच गार्डन ओस पडलेलं आहे, आमच्या गार्डनमध्ये माणसं नाहीत, आमच्याकडे सिक्युरिटी गार्ड नाही आहे, तर हे तुम्ही कोणाला तरी सांगा आणि ह्याची देखरेख करायला लावा. तर मी तात्काळ तिथल्या ओबेरॉय बिल्डर, तिथे CSR तुम्हाला माहिती आहे, आता CSRच्या माध्यमातून जर कोण करत असेल किंवा एखादी व्यक्ती तिथे त्यांचा एखादा फर्म असेल, NGO असेल, आणि त्यांनी जर त्याच्यावरती माळी आणि सिक्युरिटी ठेवली, का तोडफोड होऊ नये, देखरेख व्हावी यासाठी ठेवली, तर ते पण चुकी आहे का? ही जर चुकी असेल की एखादं, ज्या पद्धतीने मी शिवाईच्या माध्यमातून शिवाई गार्डन डेव्हलप करतोय, त्या शिवाई गार्डनच्या बाजूला आम्हाला सिक्युरिटी ठेवायला लागते, तर सिक्युरिटीचे पैसे भरणं हा गुन्हा असेल, आणि चांगलं मेंटेन करणं, वेळेत बंद होते, वेळेत जाते, तिथे गुंडगिरी होत नाही, काही होत नाही, तर मी आजपासून ती सिक्युरिटी देखील काढून टाकतो. मेंटेन जे आहे ते मग आरेने करा, आरेचीच जागा आहे, कारण कोणाचं ॲग्रीमेंट नाही आहे, कुठल्याच पद्धतीचा कोणाशी ॲग्रीमेंट नाही, फक्त एक प्रेमाखातर आपण सांगितलं, आपण जेव्हा बाहेरगावी जातोय सांगतो माझ्या घरावर लक्ष ठेवा, याचा अर्थ काय तो बाजूला लक्ष ठेवणारा हा काय मालक होतो का? त्यामुळे या गोष्टीला अर्थ तथ्यहीन अशा पद्धतीचे आरोप करू नये. तर ही एक बाजू आरेच्या बाबतीतली, ही एक बाजू त्याच्यावरती आहे. त्यामुळे आरेचे आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारले तरी हरकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, आज सकाळपासून पाहतोय मी की 6 विकासकांच्या माध्यमातून जोगेश्वरीचा गुंफेवरती बांधकामाचं हे चाललेलं आहे, ते चाललेलं आहे.
मी ज्या वेळेला 2011 रोजी माझ्या त्या फर्मचा ऐश्वर्या कन्स्ट्रक्शनचा राजीनामा दिल्यानंतर ते काय करतात, कोण कुठे जातो, काय करतो, त्याच्याशी माझं कर्तव्य नाही. गुंफेच्या बाबतीतले प्रश्न मी जवळजवळ 2010 पासून मांडतोय. अशोक चव्हाण साहेबांपासून तर बाकीचे जेवढे मुख्यमंत्री आहे की गुंफेच्या इथे 2004ला ज्या वेळेला कोर्टाचा निर्णय झाला की 100 मीटरच्या आतमध्ये काही करायचं नाही, 100 मीटरच्या बाहेर करायचं, तर 100 मीटरच्या आतमध्ये 1950 पासून असलेल्या वस्तीने काय करायचं, त्यांनी कुठे जायचं, त्यांना शिफ्टिंग देणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून मी संबंधित UD सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट यांच्या सर्वांच्या बैठका UD 2च्या दालनामध्ये 2010 पासून लावलेल्या आहेत. जर त्या लोकांना 350-400 लोकांना आपण जर शिफ्टिंग नाही दिलं, ती लोक जाणार कुठे? आणि त्यामुळे त्या लोकांच्या शिफ्टिंगसाठी अनेक बैठका लावल्या. त्याच्यानंतर 100 मीटरच्या आतमध्ये अनेक लोक बेघर देखील झालेले आहे. काहींची बांधकामं होती, काहींना बांधकाम करायला गेले आणि तेवढ्यात हा कायदा आला. त्या कायदा आल्यानंतर ज्या बिल्डरनी त्यांना सांगितलं होतं आम्ही बांधतो, ते बिल्डर देखील फरार झाले आणि ती लोक बेवारशासारखी इकडे तिकडे राहत आहेत. त्यांचा प्रश्न देखील परवा दिवशी माननीय फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना देखील मी पत्र लिहिलं की साहेब, अशा लोकांचा देखील विचार आपल्याला करायला पाहिजे की ज्यांचे अर्धवट बेसमेंटपासून म्हणजे खड्डा खोदून ठेवलेले आहे, बाहेर त्यांना 1 वर्ष भाडं दिलंय, 2 वर्ष भाडं दिलंय, बिल्डर निघून गेलेत कारण डेव्हलप होणार नाहीये, आता त्या लोकांनी बांधूही शकत नाही, ही लोक कुठे जाणार? हा लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 100 मीटरच्या बाहेरचं देखील त्यांच्यावरती पहिलं रिस्ट्रिक्शन होतं. मग त्या ठिकाणची देखील बांधकाम, त्यावेळीची बांधकाम ही आता डेव्हलप होणं, कारण बाकीची देखील बाहेर आहेत. ती लोक बाहेर असताना त्या लोकांचा विषय देखील विधानसभेत मांडला होता, म्हणजे गेल्या टर्ममध्ये देखील मांडला होता, आता देखील मांडतोय. आणि आता देखील मुख्यमंत्र्यांना देखील मी पत्र लिहिलेलं आहे याच्या अगोदरच की यांचा देखील विचार करायला पाहिजे. जर ही बांधकामं त्या कायद्याच्या कक्षेमध्ये 100 मीटरचं बांधकाम असेल, त्या बांधकामाच्या बाहेरचं बांधकाम होणार असेल आणि त्यांना कायद्याने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून जर परवानगी दिली असेल, आणि परवानगी UDच्या माध्यमातून दिली जाते, रवींद्र वायकरांच्या हाऊसिंगच्या माध्यमातून दिली जात नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. हे जर UDच्या माध्यमातून त्यांना 100 मीटरच्या बाहेर परवानगी दिली, हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांची, UD डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनीच त्याची चौकशी केली तर बरोबर. मी त्यांनी सांगतोय ना, मी मुख्यमंत्र्यांना हे करेन, तर खरोखरच त्यांनी ती करावी. त्यामुळे तिथे देखील माझा प्रश्न नाही. त्यामुळे जर मी तिथे 2011 साली हे दिलं तर माझा इथे कुठलाही संबंध नाही. त्यानंतर वायकरांची ही बिल्डिंग आहे, आज काही चॅनलला चाललंय वायकरांनी हे केले. हो, जोगेश्वरी, संपूर्ण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र, झोपडपट्टीपासून बिल्डिंग पासूनपर्यंत जेवढेही रहिवासी आहेत हे सर्व माझे आहेत. मला झोपडपट्टी मुक्त जोगेश्वरी करायचं आहे. जर शासनाच्या ज्या योजना असतील, SRAच्या योजना असतील, आणखी कुठल्या योजना असतील, त्या डेव्हलप करणं माझा प्रयत्न असेल. त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील ज्या वेळेला BDD चाळीचा प्रश्न आला, चारी ठिकाणच्या BDD चाळीचा प्रश्न आला, मोडकळलेल्या चाळींचा प्रश्न आला, प्रत्येक आमदारांनी पत्रव्यवहार केल्यानंतर प्रत्येकांच्या बैठका 2-2 नाही 5-5 वेळा मी माझ्या दालनामध्ये लावलेले आहेत. आणि म्हणून मुंबईचा पूर्ण विकास, पंतप्रधानांचं हाऊसिंगची योजना, पंतप्रधान गृह आवास योजना, SRAच्या योजना, BDD चाळीच्या योजना, हे जर चारी बाजूने आपण काम केले तरच होऊ शकेल. ज्या पद्धतीने मुंबई शहराला पाण्याच्या समस्या होत्या, पहिल्याने 2900 MLD पाणी त्यावेळेला मिळायचं, पाहिलं की लोक आपण 90 लिटर पाणी पर हेड देतो, 135 आपल्याला द्यायला पाहिजे. मध्य वैतरणाचा प्रकल्प आणायला गेलो आणि हे करण्यासाठी मी दिल्लीला गेलो. का दिल्लीला गेलो? संबंधित AMCच्या बरोबर मी दिल्लीला जाऊन त्यांची NOC घेतली, त्यांना आणायला घेतलं आणि इंटरनल लोन काढून आपण मिडल वैतरणा देखील, अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा मधला मिडल वैतरणा प्रकल्प देखील केला. ज्या पद्धतीने मी स्टँडिंग कमिटीवर असताना ज्या पद्धतीने चौफर विकास करायचा होता, त्याच पद्धतीने मला आता मुंबईचा ह्या खुर्चीवर बसल्यानंतर नुसतं बसून राहायचं नाही. आणि त्यामुळे जोगेश्वरी माझी आहे, मतदारसंघ माझा आहे. ज्या ज्या शासनाच्या योजना असतील त्या माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये घेणं, एवढंच नव्हे तर रत्नागिरीमध्ये देखील पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्लॉट मिळत असतील तर त्या योजनेच्या माध्यमातून आपण तिथल्या लोकांना काय करू शकतो का, हे देखील बघणं माझं कर्तव्य आहे. म्हणजे असं पेपरच्या माध्यमातून, काही इंग्लिश पेपरच्या माध्यमातून, खरं म्हणजे माझ्याबरोबर होते, मी बाहेरगावी गेलो होतो, परंतु 2-2 मिनिटाला फोन, आणि तरी मी ते फोन घ्यायचं. तुम्हाला त्याचा रेट माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर त्याचा फोनचं काय रेट असतं, तरी मला घ्यावं लागायचं की काय आणखीन चाललंय, काय आणखीन चाललंय, कसं चाललंय.
आणि हे करण्यासाठी मला जेट लॉक असताना देखील 12:30 वाजता उठल्यानंतर पहिलं जाऊन मी तुमच्या समोर आलो. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा.